नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 10वे बँक व सरळ व्याजाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण रास या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मुद्दल, त्यावर असणारं शेकडा व्याज हे 10 या दराने दिलं जातं. त्यानंतर व्याज या सगळ्या संकल्पना माहीत आहेत, तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. यावरच आधारित आपण रास हा घटक अभ्यासणार आहोत. तर आजच्या घटकाची अभ्यास करण्याआधी आपण एक उदाहरण अभ्यासूयात, म्हणजे तुम्हाला रास हा घटक समजण्यासाठी सोपं जाईल. आता सुविद्याने संगणक खरेदी करण्यासाठी 10,8 दराने बँकेकडून 30,000 रुपये एका वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा तिला 2400 रुपये जादा द्यावे लागले. या माहितीवरून खालील चौकटीत योग्य संख्या लिहा. मुद्दल किती घेतलेली आहे, तर ती 30,000 रुपये एका वर्षासाठी घेतलेली आहे. व्याजाचा दर आहे 10,8%, 8 दर. व्याज किती आहे 2400 रुपये, कारण तिला 2400 रुपये ह्या 30,000वरती द्यावे लागलेले आहेत. आणि मुदत किती आहे 1 वर्ष, ती आपण लिहिली. मग तिला एकूण रक्कम किती द्यावी लागलेली आहे, तर 30,000 अधिक 2400 म्हणजेच 32,400 रुपये तिला एकूण द्यावे लागलेले आहेत. आता यामध्ये हे जे उदाहरण आपण अभ्यासलेलं आहे, तर या उदाहरणात बँकेत एकूण रक्कम तिने किती जमा केली, 32,400 रुपये. मग ही ही रक्कम जमा केली हे आपल्याला काढायचं आहे. तर मग त्यासाठी आपल्याला मुद्दल आणि व्याज यांची बेरीज आपल्याला करावी लागलेली आहे. मग याच रकमेला काय म्हणतात, रास असं म्हणतात. म्हणजे मुद्दल आहे 30,000 रुपये आणि जे व्याज आहे त्याच्यावरचं ते आहे 2400 रुपये यांची म्हणून त्याच्यावरचं व्याज जे आहे ते 2400 रुपये आणि या दोघांची जी बेरीज होते ती काय होते, त्याला म्हणतात रास. आता इथे हे उदाहरण बघा. नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी 10,12 दराने बँकेकडून 50,000 कर्ज घेतले. एका वर्षानंतर ती बँकेस किती रक्कम परत देईल. आता तिने पैसे किती घेतलेले आहेत, 50,000 रुपये. त्याचा दर किती आहे बँकेचा व्याजाचा, 12% आणि एका वर्षानंतर तिला परत करायचे हे पैसे. मग आता यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, तर एका वर्षानंतर ती मुद्दल आणि ह्या 12% दराने तिला ह्या 50,000वरती एका वर्षाचं किती व्याज झालं, अशी मिळून ती व्याजाची रक्कम आणि ही मुद्दलाची रक्कम यांची जी बेरीज आहे ती तिला परत करायची बँकेला, ती आपल्याला इथे काढायची आहे. मग इथे ते आपण इथे त्यांनी लिहिलेलं आहे की मुद्दल आहे 50,000 रुपये, दर आहे 12% व्याजाचा आणि जर 100 रुपये मुद्दल म्हटलं तर एका वर्षाचं व्याज येतं 12 रुपये. तर मग व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर 2 प्रकारांनी लिहून समीकरण मिळवू. 50,000 रुपये मुद्दलावरती मिळणारे व्याज x रुपये मानू आणि 100 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज 12 रुपये आहे असं मानू. मग x/50,000 बरोबर 12/100 म्हणून x/50 गुणिले 50,000 बरोबर 12/100 गुणिले 50,000. दोन्ही बाजूंना इथे आपण काय केलेलं आहे, 50,000 आणि गुणलेलं आहे, कारण आपल्याला हा छेद काय करायचा आहे तो काढायचा आहे. म्हणून 50,000 हे कट झाले म्हणून x तसाच राहिला. या 100 आणि 50ला भागल्यावरती हे 0 गेले, इथले 2 शून्य गेले आणि या 500चा आणि 12चा गुणाकार झाला, तो आला 6,000. म्हणजे x बरोबर किती रक्कम मिळाली आपल्याला, 6,000. मग बँकेस परत देण्याची रक्कम सूत्र काय आहे, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल 50,000 आणि हे जे आपल्याला व्याज मिळालं ते किती मिळालं, 6,000 रुपये मिळालं. ते आपण इथे लिहून घेतलं, व्याज अधिक 6,000 म्हणजे 50,000 अधिक 6,000 बरोबर किती येतात, बँकेस परत देण्याची रक्कम 56,000 रुपये. उदाहरण बघा. आता दुसरं, आकाशने 10,8 दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळाले, एकूण किती व्याज मिळाले. त्यांनी किती पैसे बँकेत ठेवलेत, 25,000 रुपये. किती वर्षांसाठी ठेवले, 3 वर्षासाठी आणि व्याजाचा दर आहे 8%. म्हणजे त्याला
8% दराने 25,000वरती 3 वर्षांसाठी जे व्याज मिळणार आहे ते आणि हे 25,000 रुपये अशी मिळून जी एकूण रक्कम मिळणार आहे ती आपल्याला काढायची आहे. मग आता आधी 1 वर्षासाठीचं व्याज आपण काय असणार आहे बघा. आता इथे आपण हे सगळं लिहून घेतलं, मुद्दल लिहून घेतली, व्याजाचे दर लिहून घेतला आणि मुदत लिहून घेतलेली आहे. तर 100 रुपये मुद्दलावरती 8 रुपये व्याज आहे म्हणून 25,000 रुपये मुद्दलावरती 1 वर्षाला x रुपये व्याज आहे असं म्हणून व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर x/25,000 बरोबर 8/100. आता वरचं जे उदाहरण सोडवलं त्यामध्ये 2 बाजूंना आपण 25,000ने गुणलेलं आहे. तसंच या पण उदाहरणात आपण केलं, दोन्ही बाजूंना 25,000ने गुणलं. मग हे 25,000 आणि हे 25,000 कॅन्सल झाले. 100 आणि 25,000ला इथे भागल्यावरती हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 8चा आणि 25चा गुणाकार आणि हा शून्य तसा म्हणजे x बरोबर 2,000 आपल्याला मिळाले. म्हणून मग आकाशला 3 वर्षाचे एकूण जे व्याज आहे ते 2,000 गुणिले 1 वर्षासाठी 2,000 मिळाले. मग 3 वर्षासाठी किती मिळाले? 2,000 गुणिले 3 म्हणजे 6,000 रुपये व्याज मिळाले.